महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आपण बघतो आहोत गेल्या काही दिवसांपासून एक अस्वस्थ खतखत आहे। त्याची मुख्य 3 कारण आहेत। तशी कारणं अनेक आहेत, परंतु पहिलं कारण असं आहे की 5 सप्टेंबरला राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी एक निर्णय जाहीर केला होता, मनसुबा जाहीर केला होता की राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या 65,000 शाळा कॉर्पोरेट कंपन्यांना चालवायला देणार नाही। पुढे त्याचा GRA आला। हा एक भाग। दुसरा भाग असा आहे की 6 सप्टेंबरला कंत्राटीकरणातून सर्व प्रकारच्या नोकर भरती, शिक्षक भरती करणार असा दुसरा निर्णय राज्य सरकारने घेतला। कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आशियामध्ये सगळ्यात मोठी असलेली रयत शिक्षण संस्था सुरू केली आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी ज्यांनी गोर, गरीब, दलित, आदिवासी, वंचित, वाड्यापाड्यावर काम करणाऱ्या कुटुंबातल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आयुष्य वेचलं, अशा कर्मवीर अण्णांनी एक प्रतिज्ञा केली होती की माझ्या दाढीला जेवढे केस आहे तेवढी मुलं मी शिकवल्याशिवाय चिरनिद्रा घेणार नाही। त्यांच्या जयंतीच्या दिवशी सरकारनं तिसरा निर्णय शाळाबंदीचा 15,000 शाळा म्हणजे 14,783 शाळा बंद करण्याचा निर्णय, शासन निर्णय रिलीज केलेला आहे। 3 गोष्टी, त्यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 125 वर्षांचा संघर्ष, महात्मा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, फातिमा शेख असतील, अनेक नावं घेता येतील, यांनी सातत्यानं सक्तीचं मोफत शिक्षण मागितल्यानंतर 125 वर्षाच्या संघर्षानंतर सक्तीचं आणि मोफत शिक्षण देणारा RTE हा कायदा 2009 साली देशाच्या संसदेनं पारित केला। हे सांगण्याचं कारण असं आहे की आम्ही शाळेमध्ये मुलांना बोलवतो, आपण पालक म्हणून मुलांना शाळेमध्ये पाठवतात। औपचारिक शिक्षण कशासाठी घेतात मुलं? शिक्षण घेतलं की नोकरी मिळेल, काहीतरी उद्योग, व्यापार, व्यवसाय करता येईल। परंतु हे सरकारी नोकरीचं स्वप्न जे उराशी बाळगलेलं असतं, निम्न मध्यमवर्गीय असतील, मध्यमवर्गीय असतील, शेतकरी, कष्टकरी, मजूर घरातल्या मुलांना शिकायचं कशासाठी असतं? नोकरी करण्यासाठी शिकायचं। अत्यंत दुर्दैवानं 6 सप्टेंबरला राज्य सरकारनं सर्व सरकारी कर्मचारी, शिक्षक अशा सगळ्या जागा कंत्राटीकरणातून भरण्याचा निर्णय जाहीर केला। ही वाईट गोष्ट आहे। ही वाईट गोष्ट याच्यासाठी आहे की सरकारी नोकरीचं जे स्वप्न उराशी बाळगून मुलांना आम्ही शिकवत असतो, त्यासाठी 5वी पासून शिष्यवृत्ती परीक्षा आहे। अशा शिष्यवृत्ती परीक्षेसारख्या अनेक परीक्षांचा सराव, प्रज्ञाशोध परीक्षा आहे, मंथन परीक्षा आहे, अशा अनेक परीक्षा याच्यासाठीच मुलांना आम्ही बसवत असतो। पालक पण आग्रह करत असतात की स्पर्धा परीक्षांची तयारी होईल, MPSC असेल, UPSC असेल, या परीक्षांची तयारी व्हावी असेल। शासनानं जर हे सगळं म्हणजे परवा जर आपण सगळ्यांनी बघितलं असेल की जळगावला कंत्राटी पद्धतीनं 40,000 रुपये मानधन देऊन नायब तहसीलदारांची नेमणूक केली जाते। म्हणून हे जे शिक्षण घेत असल्यापासून, प्राथमिक शिक्षण घेत असल्यापासून मुलं जे सरकारी नोकरीचं स्वप्न बघतात, त्या स्वप्नाची राख रांगोळी करणारा हा निर्णय। आणि म्हणून या सगळ्याच्या विरोधात आम्ही सगळ्या शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची इथली जी शाखा आहे, अकोले तालुका शिक्षण बचाव कृती समिती, यांच्या वतीनं एक कृती कार्यक्रम ठरवलेला आहे। तो कृती कार्यक्रम जो आहे त्याच्याकडे येण्यापूर्वी, जसं हे युवकांचं सरकारी नोकरीचं स्वप्न जे आहे त्याची माती करणारा निर्णय, शासन निर्णय आहे, तो तातडीनं मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे। दुसरी मागणी आहे 15,000 शाळा, राज्यातल्या 15,000 शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला। वाडीवर, वस्तीवर, वाड्यावर, तांड्यावर, पाड्यावर जे दलित, गरीब, आदिवासी, दलित, वंचित घटकातली कष्टकरी मुलं शिकतात आहे, त्या मुलांना एकत्र कुठेतरी 40 मिनिटाच्या अंतरावर एक शाळा सरकार करणार आणि तिथे आम्ही सगळ्या प्रयोगशाळा देऊ, वाचनालय देऊ, वॉल कंपाऊंड देऊ, ICT लॅब देऊ, चांगले शौचालय देऊ, स्वच्छतागृह देऊ, या अशा सगळ्या सोयी सुविधा आम्ही तिथे देऊ असं शासन म्हणते। खरं म्हणजे 2009 साली RTI आल्यानंतर
घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर 1ली ते 5वीचा वर्ग असायला पाहिजे असं RTI सांगतो, आणि घरापासून 3 किलोमीटर अंतरावर 8वी पर्यंतचा वर्ग असायला पाहिजे असं शिक्षण हक्क कायदा सांगतो. हा जो कायदा आहे सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा, इथे सक्ती शासनावर आहे आणि मोफत बालकांसाठी पालकांसाठी. हा जो काही शाळाबंदीचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे 22 तारखेला, तो RTIची पायमल्ली करणार आहे. आणि म्हणून आमची दुसरी मागणी आहे की हा शासन निर्णय विनाविलंब मागे घ्यावा. तो याच्यासाठी मागे घेतला पाहिजे की जेव्हा शाळा घरापासून दूर जाते तेव्हा शिक्षण गरीब मुलांच्या घरापासून दूर जातं. अकोले तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर ज्या 40-42 शाळा बंद होणार आहे त्यातल्या 90 ते 95% शाळा अनुसूचित जमातीची मुलं ज्या शाळांमध्ये शिकणारे आहेत अशा शाळा. तिथे पेसा कायदा आहे, पेसा कायद्यामध्ये ग्रामसभेचा निर्णय अंतिम असतो. असं सगळं वेगवेगळ्या कायद्यांचं व्हायलेशन करून त्याची पायमल्ली करून सरकार जो निर्णय पुढे रेटू बघतंय त्याला सगळ्या शिक्षण समुदायाचा विरोध आहे. आमच्या सगळ्या शिक्षण बचाव कृती समितीचा त्याला विरोध आहे. तिसरा निर्णय सरकारनं जो घेतलेला आहे, महाराष्ट्रात 65,000 शाळा आहेत. यातल्या शाळा आधी क्लब करायच्या, शाळा समूह बनवायचे आणि मग त्या शाळा ज्या आहेत त्या सरकार कंपन्यांना चालवायला देणार आहे. परवा आपण जर टीव्हीवर बघितलं असेल, दिंडोरी तालुक्यातली एक शाळा एका मद्य उत्पादक कंपनीला चालवायला दिली. त्या मद्य उत्पादक कंपनीनं त्यांच्या प्रमोशनसाठी त्यांनी तिथे एका गौतमी पाटील नावाच्या डान्सरचा प्रोग्राम ठेवला आणि तो कार्यक्रम कंपनीनं मद्याच्या प्रमोशनसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ठेवला. त्याच्यावर महाराष्ट्रभरातून टीका टिप्पणी होते आहे. आणि हा सुद्धा जो निर्णय आहे, खरं म्हणजे लोकसहभागातून यापूर्वी CSR मधून महाराष्ट्रामध्ये अनेक शाळांचा विकास झालेला वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर गेल्या दशकामध्ये अनेक शाळा जिल्हा परिषदेच्या डिजिटल झालेल्या आहेत. इंटरॅक्टिव्ह बोर्ड असेल किंवा कम्प्युटर असतील किंवा ICT लॅब असेल, अशा अनेक माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांचा अत्यंत खुबीनं जिल्हा परिषदेच्या शाळांमधले शिक्षक वापर करतात. असं कोणतं कारण ठरलं की त्यासाठी महाराष्ट्र सरकारला असं वाटलं शिक्षण हक्क कायदा बाजूला ठेवून या शाळा कंपन्यांच्या CSR मधून या शाळांचं सौंदर्यीकरण व्हावं, भौतिक सोयीसुविधा व्हाव्यात, तिथे ICT लॅब यावी, प्रयोगशाळा यावी, विज्ञान प्रयोगशाळा यावी. खरं म्हणजे शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, कारण देशातल्या सर्व मुलांना घटनादत्त अधिकार दिलेला आहे शिक्षणाचा. आणि म्हणून CSR मधून शाळांचं सौंदर्यीकरण आणि शाळांचा विकास ही कल्पना अत्यंत धोकादायक आहे. ती याच्यासाठी धोकादायक आहे की उद्या समजा वेगवेगळ्या कंपन्यांना शाळा दिल्या, त्या कंपन्या तोट्यात गेल्या तर त्या शाळेचं काय होईल, तिथल्या मुलांच्या शिक्षणाचं काय होईल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आता सध्या ह्या शाळा ज्या आहेत या शाळांमध्ये नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क येतं, स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क असतं, त्यानुसार अभ्यासक्रमाचं डिझाईन होतं, त्यानुसार पाठ्यपुस्तकं तयार होतात, त्यानुसार शाळांमध्ये शिक्षणाचं कामकाज चालतं, शिक्षकांचं प्रशिक्षण होतं. हे सगळं खासगी कंपन्यांच्या ताब्यामध्ये सरकार या सगळ्या गोष्टी जेव्हा देणार आहे त्यावेळेला शिक्षणाचा आशय कोणता असणार आहे. अनेक अत्यंत धोकादायक अत्यंत गंभीर अशा प्रकारचे मुद्दे आहेत. आणि म्हणून जसं मी मगाशी सांगितलं की शाळा जेव्हा बंद होते, शाळा जेव्हा दूर जाते तेव्हा शिक्षण दूर जातं. उदाहरणार्थ अकोले तालुक्याचा विचार जर आपण केला तर 191 गाव आहेत, वाडे आहेत, पाड्या आहेत, दऱ्या आहेत, जंगलामधून मुलांना वाट काढून यायला लागतं, डोंगर आहेत. जेव्हा शाळा घरापासून दूर जाईल तेव्हा त्या मुलींपासून शिक्षण दूर जाणार. कोपर्डीची घटना बघितली आपण. सुनसान रस्त्यानं जाताना मुली सुरक्षित शाळेमध्ये जातील आणि येतील असं पालकांना वाटणार नाही. ही काय केवळ मी एक भीती व्यक्त करतो असे नाही, याचे अनेक अभ्यास झालेले आहेत. घरापासून शाळा जेव्हा दूर असते जाते तेव्हा पुढच्या शिक्षणासाठी मुलींना पालक पाठवत नाही. आणि मग 5वी नंतर 7वी नंतर या मुलींना
बाहेर जर पाठवलं नाही पालकांनी तर ह्या शाळाबाह्य होतील, शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर येतील. शिक्षणाच्या प्रवाहातून जेव्हा मुली बाहेर येतील तेव्हा त्या बालमजूर होतील. पालकांना एक प्रकारचं ओझं वाटायला लागतं, डोक्यावरचं खांद्यावर आणून जेव्हा शेतामध्ये या मुली कामाला जातील तेव्हा त्यांचे बालविवाह लावले जातील आणि अकाली मातृत्वाचे भोग या मुलींच्या नशिबी येतील. श्रीनिवास रेणुकादास त्या बालविवाहाच्या विरोधात चळवळीत काम करणारे इथे उपस्थित आहेत, पत्रकार आणि सामाजिक काम करणारे. त्यांनी या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळं ही एक मोठी समस्या पण निर्माण होणार आहे, सामाजिक समस्या निर्माण होणार आहे. तरुणांच्या सरकारी नोकरीची राखरांगोळी होणार आहे. मग मुलांनी शिकून करायचं काय, हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही 7 तारखेला शनिवारी 1 वाजता अकोले तहसील कचेरीवर मोर्चा काढणार आहोत. या मोर्चाच्या 3 मागण्या आहेत. कंत्राटीकरण जे केलंय नोकर भरतीमधलं तो GR 6 सप्टेंबरचा विनाविलंब मागे घ्यावा. दुसरी मागणी आहे कोणतीही शाळा बंद करू नये. शाळा बंद करायची असेल तर त्या संबंधानं अभ्यासगट नेमला पाहिजे. छोट्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, मुलांचं सामाजिकीकरण होत नाही, वेगवेगळ्या भौतिक सोयीसुविधा पुरवताना अडचण येते असं सरकार म्हणते. मग सरकारनं सांगावं ना की शिक्षण हक्क कायदा आम्ही मागे घेतलेला आहे, मग आम्ही काही मागणी करणार नाही. शिक्षण हक्क कायदा म्हणतो की 1 किलोमीटर घरापासून 5वी पर्यंतची शाळा आणि 3 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये 8वी पर्यंतची शाळा असली पाहिजे, म्हणून आम्ही कायद्याला अनुरूप मागण्या आमच्या. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, आता कॉलेजमधले मुलं, तुम्ही जर तरुण मुलांशी संवाद साधला तर ते म्हणतात शिकून काय करू आम्ही, सरकारी नोकरी नाहीये. दुसऱ्या बाजूला कंपन्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोबोट आणि एआयचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार आहे. मग या मुलांनी शिकून करायचं काय. म्हणून तरुण मुलांना आमचं आवाहन आहे की तुम्ही या आणि सरकारला जसं शाळाबंदी मागे घ्या आपण म्हणतोय तसं कंत्राटीकरणाचा GR मागे घ्या. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू, फुले, आंबेडकर या सगळ्या विभूतींनी अत्यंत द्रष्टेपणानं निर्णय घेऊन एक सरकारी शिक्षण किंवा शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी पाया रचला, त्या महाराष्ट्रामध्ये या शाळा कंपन्यांना चालवायला देणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. आणि म्हणून या 3 गोष्टींना विरोध करण्यासाठी आम्ही 7 तारखेला शनिवारी अकोले तहसील कचेरीवर मोर्चा करत आहोत. या मोर्चामध्ये विद्यार्थी संघटना सहभागी होणार आहे, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना, शिक्षणामध्ये काम करणाऱ्या संघटना, सर्व अंगणवाडी कर्मचारी महासभा, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षकांच्या सर्व संघटना, SMC चे मोठ्या प्रमाणावर ठराव SMC ने केलेले आहेत. या निर्णयांना विरोध करणारे ठराव ग्रामसभांनी अकोल्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 ऑक्टोबरच्या ग्रामसभामध्ये या 3ही एक प्रकारचे हे कायदे महाराष्ट्राला अंधाराच्या खाईमध्ये ढकलणारे कायदे. म्हणून या 3ही कायद्यांना विरोध करणारे SMC चे ठराव, ग्रामसभेचे ठराव आम्ही तिथे शासनाला देणार आहोत. आणि शासनालाही आमची विनंती आहे की हे 3 कायदे महाराष्ट्राला, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राला, एकेकाळी देशाच्या शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणून ज्या महाराष्ट्राला संबोधलं जायचं त्या महाराष्ट्रालाही मागे नेणार आहे. 3ही कायदे मागे घ्यावे यासाठी आम्ही सगळेजण मोर्चामध्ये सहभागी होऊन विद्यार्थी, पालक, बालक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय, सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, पालकांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना आमचं आवाहन आहे की तुम्ही सगळे या, सहभागी व्हा आणि शासनाला आपण सनदशीर मार्गाने हे कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडू. अकोले हा क्रांतिकारी तालुका आहे. 1935 साली जो जंगल सत्याग्रह झाला त्याची पहिली ठिणगी शेरीच्या संत टेकडीवर पडली होती आणि पुढे त्याचा वनवा भारतभर पेटला. जंगल सत्याग्रहाचे उदाहरण आपल्या समोर आहे. पाण्याच्या फेरवाटपाची चळवळ, त्याला एक महाराष्ट्राला धोरण घ्यायला भाग पाडणारा हा अकोले तालुका आहे. पुनर्वसनाचा एक पॅटर्न निळवंडे धरणाच्या रूपानं देणारा हा अकोले तालुका आहे. मीटर हटावची चळवळ इथे औरंगपूर नावाच्या गावामध्ये आणि त्या परिसरात सुरू झाली, पुढे महाराष्ट्रभर त्याचं लोन गेलं. त्यामुळं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, शिक्षणाचं क्षेत्र हे अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं सर्वात महत्त्वाचं साधन आहे, माध्यम आहे.
जेव्हा कंपन्या येतील, आपण बघितलं जिओनं आपल्याला सुरुवातीला मोफत दिलं आणि आता आपण किती रुपयाचा पॅक मारतोय आपण बघितलेलं आहे. कंपन्यांच्या ताब्यात शिक्षण देणं हे अत्यंत धोकादायक आणि गंभीर गोष्ट आहे. म्हणून या सगळ्या मुद्द्यांना विरोध करण्यासाठी सनदशीर मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने आम्ही चालत जाऊन घोषणा देऊन तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. माझं पुन्हा एकदा सर्व म्हणजे त्याच्यामध्ये शिक्षक, पालकांना तर आव्हान आहे, पण तरुणांनी मोठ्या संख्येने याच्यामध्ये सहभागी होण्याची गरज आहे. कारण आपण MPSC देतो आणि मग कुठेतरी नायब तहसीलदार, कुठेतरी काहीतरी अधिकारी होतो, परंतु त्या नोकऱ्यांचंच कंत्राटीकरण केलेलं आहे, आरक्षण संपवून टाकलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं आरक्षण त्याला लागू नसणार आहे. आणि एक महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची मीटिंग आम्ही 23 तारखेला शनिवारी जेव्हा पुण्यात घेतली, तेव्हा एक उदाहरण सांगतो, म्हणजे पुढचं काय दिसेल त्याचं एक उदाहरण असं आहे. ॲम्ब्युलन्सवर काम करणाऱ्या 7,000 रुपये मासिक मानधन ज्या ड्रायव्हरला दिलं जातं, 8 महिने त्या संबंधित कंपनीनं त्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला, ॲम्ब्युलन्स म्हणजे केवढी तातडीची आणि केवढी महत्त्वाची लोकांचे प्राण वाचवणारी सेवा आहे, 7-7, 8-8 महिने ह्या कंपन्या 7-8 हजार रुपये मानधन देत. त्याच्यामुळं ही शोषणाची नवीन व्यवस्थाची येऊ बघते, तिला आमच्या सगळ्यांचा विरोध.